नमस्कार. आत्ता हा लेख मला सुचला 27 मे 2026 रोजी, आजची तारीख. तर हा मी लेख लिहिला, तो मी आपण वाचून दाखवतो. ह्यामध्ये लेखाला मी नाव दिले वय आणि वर्ष. कुणाचंही वय विचारलं की ती व्यक्ती आपलं वय किती वर्षाचं आहे हे सांगते. म्हणजे वय वर्षामध्ये सांगण्याची प्रथा आहे, हो की नाही? अहो, साधं एखाद्या लहान मुलाचं वय आपण कोणाला विचारा, तो म्हणतो की मुलाचं वय 3 वर्ष आहे, 3 वर्षाचा मुलगा आहे. मुलगा 36 महिन्यांचा आहे असं कोणीच म्हणणार नाही. पूर्वापार चालत आलेली प्रथा, वयाचा आकडा वर्षामध्ये सांगायचा. एखादी मुलगी समजा 9 वर्षांची असली तर तिचे आईबाप आमची मुलगी 108 महिन्यांची आहे असं कधी सांगतात का? नेव्हर. 9 वर्ष असंच म्हणणार. एखादा मुलगा समजा 20व्या वर्षी ग्रॅज्युएट झाला, 20व्या वर्षी, तर असं कोणीच म्हणत नाही की अमक्याचा मुलगा वयाच्या 240व्या महिन्यात BA झाला, वयाच्या 240व्या महिन्यात BA झाला असं काही कुठणार नाही. तो 20व्या वर्षी BA झाला असंच सगळीकडे म्हणतील. म्हणजे महिन्यापेक्षा वर्षाचं महत्त्व असं आहे. एखादा जवळचा माणूस तुम्हाला सहज म्हणून जातो, अहो, तुमच्या मुलाला 27वं वर्ष चालू आहे, तुमच्या मुलाला 27वं वर्ष चालू आहे, लवकर करा की त्याचे 4 हात, उरका त्याचं लग्न, असं म्हणलं जातं. पण असं कोणी म्हणतं का की तुमचा मुलगा आता 324 महिन्यांचा झाला आहे, लवकर करा की लग्न त्याचं? माझ्या एका मित्राची मुलगी 276 महिन्यांची आहे, पहा तुमच्या मुलासाठी. असं वाक्य चुकूनही ऐकू येणार नाही. मुलगा काय मुलगी काय त्यांचं वय फक्त वर्षामध्ये सांगितलं जातं. असो, आता हे झालं महिन्यांच्या बाबतीत. समजा महिन्यामध्ये वय सांगायचं तर. पण समजा दिवसामध्ये जर वय मोजायचं म्हणलं तर मग लईच आकरीत. आमची मुलगी 10 वर्षाची आहे असं म्हणण्याऐवजी आमची मुलगी आता 3650 दिवसांची झाली बघा, असं म्हणायचं का? म्हणजे प्रत्येक वर्षी तिच्या वयात 365 दिवस ॲड करायचे आणि मग तिचं वय किती दिवसांचं येतं हे सांगायचं. पहा, काही गरज आहे तेच चालू द्या की. असो, आता घंट्याकडे जर वय सांगायचं ठरलं, दिवसाऐवजी घंट्यामध्ये वय सांगायचं म्हणलं तर मुलगा 1 महिन्याचा आहे असं नाही म्हणायचं, मुलगा 720 घंट्याचा झाला असं उत्तर द्यावं लागेल. काहीतरीच एक